सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा। आणि आता आषाढी एकादशी येत आहे, काहीतरी उपवासासाठी तर मी बनवली गुळ शेंगदाणा कतली आणि कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी शेंगदाणा कतली नक्कीच आवडेल। आणि त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ घेतलेला, सारख्या प्रमाणात घेतलेलं। आणि शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे, त्यामुळे स्लो गॅसवरच भाजायचे, मीडियम। छान असे आतून खमंग होतात शेंगदाणे। आणि शेंगदाणे भाजल्यानंतर कतलीला छान अशी चव येते, त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचे शेंगदाणे। आणि आता आषाढी एकादशी जवळच आहे, त्यामुळे सर्वांची लगबग फराळाची, काय करायचं एकादशीला। तर मी अशी गोड शेंगदाणा कतली बनवली। तुम्ही केव्हाही बनवू शकता, लहान मुलांना तर खूपच आवडेल। आणि गूळ शेंगदाणे खाण्यापेक्षा कतली चांगलीच आहे। आणि खमंग शेंगदाणे भाजून घेतलेले आणि ताटामध्ये काढून घेतले। आणि त्याची साल काढायची आहे, आणि गरम असल्यामुळे हाताने काढता येणार नाही, तर त्याच वाटीने मी असं छान साल काढून घेते, तर पूर्ण साल अशी निघून जाते। खमंग भाजल्यानंतर। आणि हे बघा, छान असे सर्व साल निघून गेली शेंगदाण्यांची। आणि सर्व शेंगदाणे मी असे स्वच्छ करून घेतले। आणि आपल्याला मिक्सरला शेंगदाणे वाटून घ्यायचे। आणि शेंगदाणे हे पूर्ण असे बारीक वाटून घ्यायचे, तेल सुटेपर्यंत। आणि शेंगदाणे तुम्ही जेवढे बारीक वाटाल तेवढे त्याला तेल सुटतं, त्यामुळे असं तेल सुटलं पाहिजे इतके ते बारीक आपण मिक्सरला फिरून घ्यायचे। हे बघा, असं छान असं तेलगट झालंय शेंगदाण्याचं कूट। आणि आता आपल्याला कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तूप, तेलही टाकलं तरी चालेल। आणि त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकायचा आहे, बारीक चिरून घ्यायचा सुरीने। आणि एकदम मीडियम गॅसवर आपल्याला वितळून घ्यायचं आहे, पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। आणि मी थोडंसं बंद करून इकडे पोळपाटाला तेल लावून ठेवते। पुन्हा असं तेल लावून घ्यायचं आहे, आपल्याला लाटून घ्यायची आहे। आणि गॅस मीडियमच ठेवायचा आहे, एकदम फुल गॅसवर वितळायचा नाही, काळा पडतो। आणि गूळ हा थोडासा हळूवारच वितळायचा आहे। आणि असा गोळा तयार झाला आहे। आणि आता गोळा तयार झाल्यानंतर तो पुन्हा असा पातळ झाला पाहिजे,
हे बघा असा पातळ होतो आणि त्यालाही असं 1-2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. पूर्ण आपल्याला पाक करायचाच नाही आहे, नाहीतर आपली कतली एकदम कडक होईल शेंगदाणा चिक्कीसारखी. तर आपल्याला मऊ पाहिजे. आणि आता पाक तयार झाला आहे गुळाचा आणि त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट बारीक केलेलं टाकून द्यायचं आणि एकदम कमी गॅसवर त्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पूर्ण मिक्स. तुम्ही यामध्ये वेलदोडेही टाकू शकता, पण कुणी कुणी उपवासाला खात नाही. आणि आता गोळा झाल्यानंतर पोळपाटावर काढून घ्यायचा आणि त्याला असा गोल गोल करून घ्यायचा थोडासा. आणि टाकल्यानंतर आपल्याला पटकन लाटायचं आहे. आणि छान अशी आपल्याला पोळी लाटता येते. तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटही टाकू शकता, पण बारीक पाहिजे, बारीक करून. तर मी शेंगदाणे आणि गूळच टाकला त्यामुळे. आणि आपल्याला पाहिजे तशी बारीक करता येते, जाड बारीक आवडीप्रमाणे. तुम्ही थोडीशी मेळीमही ठेवू शकता शेंगदाणा कतली. आणि आता छान अशी आणि आता व्यवस्थित लाटून घेतली पोळी आणि अशी मऊसूत झाली आहे. आणि त्यावर काजू बारीक करून टाकायचे, चुरा करायचा बारीक आणि छान असं पोळीवर टाकून द्यायचं आहे. आवडल्यास टाका, नाहीतर नाही. तुम्ही खोबरंही टाकू शकता बारीक किसून. तर मी काजूच टाकले आणि त्याला हलकंसं असं लाटून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला आवडीनुसार लहान मोठ्या कतली करून घ्यायची आहे. आणि सर्वांनाच आवडतील, एकदम सोपी शेंगदाणा कतली आणि पौष्टिक पण आहे. आणि आता एकादशी जवळच येणार आहे, तर नक्की बनवा, सर्वांना नक्कीच आवडेल. आणि पौष्टिक पण आहे, केव्हाही करा, केव्हाही मुलांना द्या खायला. नक्कीच आवडेल, नक्की बनवा. हे बघा किती छान झाली आहे. आणि थोडंसं थंड झाल्यानंतर अजून सेट होतील, मुडणार नाही. आणि खायला एकदम तोंडात टाकताच विरघळणारी शेंगदाणा कतली नक्कीच आवडेल. या एकादशीला नक्की बनवा. सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. चला तर मग आवडीने नक्की बनवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.